नमस्कार मंडळी. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील एक उत्तम कलाकार आहे. अभिनयाच्या बाबतीत आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. अनेक मराठी चित्रपट, मालिका, नाटक मधून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. देऊळ बंद या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली आहे. मात्र त्यांच्या बाबतीत एक मोठी गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. तर काय आहे ती बातमी जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. 2015 मध्ये आलेला देऊळ बंद हा चित्रपट खूप गाजला होता. गश्मीरने या सिनेमात नासाचा वैज्ञानिक राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. देवालाच आव्हान देणाऱ्या राघवला नंतर कसा साक्षात्कार होतो अशी ती कहाणी होती. प्रवीण तरडेने सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता लवकरच देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आली आहे आणि या सिनेमात सगळेच पहिलेच कलाकार घेतले आहेत. फक्त गश्मीर महाजनी या सिनेमात दिसत नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे आता यावर स्वतःच गश्मीर महाजनी बोलला आहे. देऊळ बंद 2 हा चित्रपट शेतकऱ्यांवर असणार आहे, त्यामुळे त्यात राघव शास्त्री नासाचा सायंटिस्ट फिट बसत नाही, म्हणून मी या सिनेमात दिसणार नाही. मात्र बाकी सगळी सिनेमाची टीम तीच आहे. त्यामुळे तुमच्या मनात जे काही शंका असतील त्या काढून टाका. तर मंडळी, तुम्हाला ज्येष्ठ दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांचा कुठला चित्रपट आज तितकाच आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.